हॅलो मित्रांनो, आज आपण इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिकचे न्यूमेरिकल्स बघणार आहे। यामध्ये आलेले टेक्स्टबुक मधले आणि दुसरे म्हणजे बाहेरून येणारे असे काही क्वेश्चन आपण बघणार आहे आणि शॉर्ट मध्ये तो क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता येईल हे पण आपण बघूया। पहिले तर आपण स्टेप वाईज सॉल्व्ह करू। तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट ॲट द रेट ऑफ 100 वॅट। तर इथे 100 वॅट तुम्हाला युनिट वरून लगेच ओळखता आलं पाहिजे की वॅट मध्ये काय दिलेले असते, पॉवर। 100 वॅट पॉवर दिलेली, then current of 3 ampere is flowing in the circuit, what must be the value of resistance। तर इथे रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे। करंट I is equal to 3 ampere, then to find the resistance, then power is equal to VI। हा एक फॉर्म्युला आहे। आपण दोन फॉर्म्युले बघितले पॉवरचे, पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाइम आणि दुसरा आहे पॉवर इज इक्वल टू VI। तर I मल्टिप्लाइड गेट डिवाइड, देयरफॉर V इज इक्वल टू P अपॉन I। तर V इज इक्वल टू काय, P अपॉन I। तर पॉवर 100 वॅट आहे आणि जो करंट आहे तो एम्पियर मध्ये 3 एम्पियर दिलेला आहे। 3 ने डिवाइड करायचा आहे 100 ला, 33.3 हा व्होल्ट मध्ये येतोय। आता V चा फॉर्म्युला आहे, ओहम्स लॉ जर यूज केला V इज इक्वल टू IR, कारण आपल्याला रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे। आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स V माहिती आहे, V म्हणजे व्होल्टेज आणि I म्हणजे करंट माहिती आहे। मग V आणि I वरून आपल्याला काय मिळेल, R मिळेल, दॅट इज रेजिस्टन्स। I मल्टिप्लाइड गेट डिवाइड, तो लेफ्ट साइडला डिवाइड होतो, R इज इक्वल टू V अपॉन I। तर 33.3 अपॉन 3 आन्सर येते 11.1। तर आता यामध्ये आपण शॉर्टकट काय करू शकतो, पॉवर इज इक्वल टू VI आणि आपल्याला काय पाहिजे इथे V चा जो फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू IR असा सबस्टिट्यूट करू शकतो आपण। V इज इक्वल टू काय करू शकतो, डायरेक्ट IR पण इथे सबस्टिट्यूट करता येईल। तर IR जरी डायरेक्ट सबस्टिट्यूट केला तरी आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळू शकतो। तर V इज इक्वल टू IR याने आपण डायरेक्ट काय करू शकतो, हा फॉर्म्युला शॉर्ट मध्ये म्हणजे दोन स्टेप मध्ये न करता एक स्टेप मध्ये हे सॉल्व्ह करता येईल। तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 2। टू टंगस्टन बल्ब्स ऑफ द वॅटेज 100 वॅट अँड 60 वॅट। दोन डिफरंट बल्ब दिलेले, त्यांचं पॉवर जी आहे ती वॅट मध्ये डिफरंट आहे, 100 वॅट अँड 60 वॅट। Power work on the 220 volt potential difference. If they are connected in parallel, how much current will flow in the main conductor? तर मेन कंडक्टर मधून जाणारा जो करंट आहे तो किती असणार आहे। तर आता आपण दोन सेपरेट गोष्टी लिहिणार आहे। सेकंड, व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे 220 वोल्ट। फर्स्ट बल्ब आहे त्याची पॉवर आहे 100 वॅट, सेकंड जो बल्ब आहे त्याची पॉवर आहे 60 वॅट। टोटल करंट सर्किट मधून किती फ्लो होत आहे आपण फाइंड करणार आहे। P1 इज इक्वल टू VI, फॉर्म्युला तोच आहे, P इज इक्वल टू VY। बट इथे P1 असेल तर इथे I1 असेल, कारण दोघांचा करंट डिफरंट आहे आणि पॉवर डिफरंट आहे आणि व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स काय राहतोय, कॉन्स्टंट। P1 इज इक्वल टू VI1, V मल्टिप्लाइड गेट डिवाइड, I1 इज इक्वल टू P1 अपॉन V, 100 अपॉन 220। दिस करंट विल बी इन एम्पियर। तर फर्स्ट जो बल्ब आहे त्यातून जाणारा जो करंट आहे तो असेल 100 अपॉन 220 एम्पियर। देन P2 इज इक्वल टू VI2, V मल्टिप्लाइड डिवाइड होतो, मग इथे I2 चा करंट जो सेकंड बल्ब मधून जातोय त्याचा फॉर्म्युला तयार झाला, I2 इज इक्वल टू P2 अपॉन V, 60 अपॉन 220। मग इथे या दोन्ही करंटची काय करायची, ऍडिशन करायची, I1 प्लस I2, 100 अपॉन 220, 60 अपॉन 220। या 220 कॉमन घ्यायचा आहे म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे, 100 प्लस 60 160, 0 कट होतो, 16 ला 22 ने डिवाइड करायचं आहे, अप्रॉक्सिमेटली आन्सर 0.727 एम्पियर। तherefore करंट इज 0.727 एम्पियर। आता इथे पण शॉर्ट फॉर्म असा करता येईल, मेन करंट I इज इक्वल टू टोटल करंट I1 इज इक्वल टू I2 आणि करंटचा जो फॉर्म्युला आहे P1 अपॉन V प्लस P2 अपॉन V। इथे आपण काय केलेलं आहे, P1 आणि P2 घेतलेला आहे। तर जो पॉवरचा जो फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू VI, तर इथे करंटचा फॉर्म्युला तयार केला, करंट इज इक्वल टू पॉवर डिवाइडेड बाय V, P अपॉन V, P1 अपॉन V, P2 अपॉन V। डायरेक्ट P1 P2 इथे सबस्टिट्यूट करायचं आहे आणि V तर कॉमन आहे, मग मेन फॉर्म्युला असं होतं आहे P1 P2 अपॉन V। तर करंटचा फॉर्म्युला असा शॉर्टमध्ये तयार होत आहे। तर मी शेवटी तुम्हाला सर्व फॉर्म्युल्याचं हे जे आहे शॉर्टमध्ये लिहून देणार आहे की शॉर्टकटमध्ये आपण हे फॉर्म्युले कसे तयार करतोय। तर मी इथे साईडला लिहून ठेवतोय शॉर्टमध्ये आपण काय काय फॉर्म्युले तयार केलेले। तर फर्स्ट आपण काय केलं आहे, पॉवर V इज इक्वल टू I आणि ओहम्स लॉ अनुसार V इज इक्वल टू काय येतोय IR। आपण हाच फॉर्म्युला डायरेक्ट काय केला, सबस्टिट्यूट केला। आपण सुरुवातीला पण हे सगळे फॉर्म्युले बघितले, तर पॉवरचा हा फॉर्म्युला आपण यूज करतोय I²R। सेकंड प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलंय,
टोटल करंट इज इक्वल टू I1 प्लस I2. तर यावरून आपण P1 अपॉन V प्लस P2 अपॉन V. तर P1 प्लस P2 आणि V काय कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट लिहायचा आहे, कॉमन लिहायचा आहे आणि मग डायरेक्टली काय करायचं आहे, सॉल्व करायचं. आता आपण थर्ड क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन नंबर 3, हू विल स्पेंड मोर इलेक्ट्रिक एनर्जी. आता दोन डिफरंट इलेक्ट्रिक इक्विपमेंट दिलेले आहे. एक टी व्ही सेट आहे आणि हीटर. दोघांची पॉवर आणि टाईम दिलेला आहे. फर्स्ट 500 वॅट टी व्ही सेट इन 30 मिनिट अँड 600 वॅट हीटर इन 20 मिनिट्स. आता सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला जी एनर्जी फाइंड करायची आहे तर त्याच्यासाठी जूल हे युनिट आहे आणि जूल असेल तर एसआय युनिट यूज करायचं आहे. टाईमचं एसआय युनिट काय, सेकंद आहे. तर पॉवरचं वॅटमध्ये दिलेलं आहे. तर फॉर टी व्ही सेट फर्स्ट लिहिलेलं आहे 500 वॅट पॉवर आहे P1 आणि टाईम आहे 30 मिनिट. तर मिनिटचं सेकंड करायचं आहे 30 × 60 1800 सेकंद. देन सेकंड फॉर हीटरसाठी लिहायचं आहे P2 600 वॅट. हीटरची पॉवर 600 वॅट आहे, टाईम 20 मिनिट्स आहे. याचं सेकंड केलेलं आहे 20 × 60 1200 सेकंद. आता फॉर्म्युला तोच आहे, पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाइम. टाइम डिवाइड आहे, मल्टिप्लाय होत आहे. वर्क इज इक्वल टू P × T. तर वर्क इज इक्वॅलंट टू एनर्जी. वर्क इज इक्वल, इथे वर्क होते. वर्क म्हणजे काय जनरेट होते, हीट एनर्जी. तर इथे हीट एनर्जी जनरेट होते. तर एनर्जी, वर्क इज इक्वल टू एनर्जी. तर एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. तर E1 इज इक्वल टू P1 × T1. तर फर्स्ट पॉवर आहे 500 आणि टाइम 1800 18,090 आणि 40 तिथे लिहिले म्हणजे 9 लाख जूल एवढी एनर्जी इथे युटिलाइज केली जाते. फॉर हीटर E2 इज इक्वल टू P2 × T2. तर 600 ही पॉवर आहे आणि टाइम 1200 12 6 72 7,20,000 जूल एवढी एनर्जी इथे कंझ्युम केली जाते. मग टी व्ही सेट विल कंझ्युम और यूज मोर एनर्जी दॅन हीटर. हे आपण डायरेक्टली इथे लिहू शकतो. टी व्ही सेट कंझ्युम द मोर इलेक्ट्रिक एनर्जी दॅन हीटर. हे कम्पॅरिझनला खूप सोपं आहे, फक्त तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर थर्ड फॉर्म्युला आपण काय तयार केलेला आहे, वर्क इज इक्वॅलंट टू एनर्जी विच इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. तर पॉवर इज इक्वल टू काय आहे, टाइम. देन 4 नंबर, क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेलं आहे, ॲन इलेक्ट्रिक आयन ऑफ 1100 वॅट ऑपरेटेड फॉर 2 hours डेली. तर एक इलेक्ट्रिक आयन इक्विपमेंट आहे, तर त्याची पॉवर 1100 वॅट आहे. तर ही ऑपरेट केल्यानंतर ते 2 hours डेली काय राहते, चालू राहते. तर आपल्याला एप्रिल मंथमध्ये टोटल इलेक्ट्रिसिटी किती कंझ्युम केलेली आहे आणि त्याचा रेट पण दिलेला आहे. 1 युनिटला एनर्जी 1 युनिटसाठी कॉस्ट आहे. जर तुम्ही 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅटवर एनर्जी यूज करताय तर तुम्हाला द्यावे लागतील 5 रुपीज. तर इथे जेवढे युनिट होतील त्याला आपण 5ने मल्टिप्लाय करून टोटल काय करू, एक्सपेन्स फाइंड करू. तर हा क्वेश्चन एंट्रन्सला विचारला जाऊ शकतो. आता शॉर्टमध्ये कसा फाइंड करायचा हे पण आपण बघू. तर क्वेश्चन नंबर 4, पॉवर 1100. आता एक लक्षात ठेवा की जे आपण युनिट यूज करतोय ते महत्त्वाचं काय, 1 किलोवॅट ऑर म्हणजे 1 युनिट होत आहे. आपल्याला नंबर ऑफ युनिट्स फाइंड करायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं 1 किलोवॅट ऑवर म्हणजे काय होतं, 1 युनिट. तर इथे पॉवर किलोवॅटमध्ये पाहिजे आणि टाईम ऑवरमध्ये पाहिजे. तर इथे टाईम 2 hours दिलेला आहे, तो ऑलरेडी ऑवरमध्ये. पॉवर वॅटचं किलोवॅट करायचं आहे. जसं ग्रॅमचं किलोग्रॅम करताना आपण 1000ने डिवाइड करतो, तसं वॅटचं किलोवॅट करताना आपण 1000ने डिवाइड करणार आहे. 1100 डिवायडेड बाय 1000, 0 कट होता. 11/10 म्हणजे काय, 1.1 किलोवॅट. हे किलोवॅट ऑवरमध्ये झालेलं आहे. एक्सपेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन एप्रिल. एप्रिलमध्ये 30 days असतात, त्यानुसार हे कॅल्क्युलेशन आहे. पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाइम. टाइम डिवाइड आहे, पॉवरला मल्टिप्लाय होतो. पॉवर इंटू टाइम इज इक्वल टू वर्क. वर्क म्हणजे वर्क होत आहे म्हणजे काय होते, हीट एनर्जी जनरेट होते. एनर्जी, वर्क इज इक्वॅलंट टू एनर्जी विच इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. तर तोच फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. सेम फॉर्म्युला, वर्क इज इक्वल टू एनर्जी विच इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. आणि ते 1 किलोवॅट ऑर विच इज इक्वल टू 1 युनिट. नंबर ऑफ युनिट्स कधी होतील, किती होतील, तर जेवढे किलोवॅट ऑवर होतील तेवढेच काय होतील, युनिट्स होतील. तर आता बघा काय करायचं, पॉवरला टोटल टाईमने मल्टिप्लाय करायचं. टोटल टाईम म्हणजे किती डेजचा टाईम त्यांनी दिलेला आहे. तर एप्रिल मंथ पूर्ण दिलेला आहे. तर एप्रिलमध्ये 30 days असतात आणि पर डे 2 hours यूज केला जातो आहे. एनर्जी कंझ्युम 1 day
1 डेमध्ये किती कन्झ्युम होते पॉवर इंटू टाईम, तर पॉवर 1.1 किलोवॅट यूज केला आहे आणि टाईम 2 आहे. 11 2 जा 22, 2.2 किलोवॅट आवर एवढी एनर्जी यूज केली जाते. एप्रिलचे 30 डेज होत आहे, मग 30 डेजमध्ये किती होतं 1 डेसाठी 2.2 किलोवॅट आवर एवढी एनर्जी यूज केली जाते. तर 2.2 मल्टिप्लाय बाय 30 डेजसाठी किती, मग 30 डेज टोटल टाईमने मल्टिप्लाय करायचं. 32 जा 60, 32 जा 60, 60 प्लस 6 66 किलोवॅट आवर एवढे आलेले आहे. आणि 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट, तर 66 किलोवॅट आवर म्हणजे 66 युनिट. आता 1 युनिटचा रेट दिलेला आहे इथे, एक्सपेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन, नंबर ऑफ युनिट 66 मल्टिप्लाय बाय रेट पर युनिट. तर नंबर ऑफ युनिट्स किती आहे 66 आहे. रेट पर युनिट किती आहे 5 आहे. तर इथे मल्टिप्लाय करून आन्सर ₹330. 1 युनिटसाठी जेव्हा एनर्जी यूज केली, 1 युनिट एनर्जी यूज केली तर कॉस्ट किती आहे ₹5 द्यावे लागतात. तर इथे 66 युनिट एवढी एनर्जी यूज केलेली आहे, एवढे युनिट्स होत आहे, मग ₹5ने त्याला मल्टिप्लाय करून आन्सर 330 हे फाइंड केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला कळाला की इथे टोटल कॉस्ट किती होते. कॉस्ट कशी फाइंड करणार, कॉस्ट इज इक्वल टू पॉवर इंटू टोटल टाईम. पॉवर कशामध्ये पाहिजे किलोवॅटमध्ये पाहिजे, किलोवॅट मल्टिप्लाय बाय इथे टाईम पाहिजे, टोटल टाईम आणि हा ऑर्समध्ये पाहिजे, कशामध्ये ऑर्समध्ये, आणि मल्टिप्लाय बाय रेट पर युनिट. तर रेट म्हणजे चार्जेस आहे, पर युनिट म्हणजे एका युनिटसाठी किती आहे, कारण किलोवॅट इंटू आवर हे काय होणार आहे नंबर ऑफ युनिट्स. किलोवॅट इंटू आवर म्हणजे नंबर ऑफ युनिट्स मिळतील आपल्याला, आणि त्याला रेट पर युनिटने मल्टिप्लाय करून आपल्याला डायरेक्ट कॉस्ट मिळेल. कॉस्ट कशामध्ये असेल रुपीजमध्ये. तर हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. तुम्ही 3 गोष्टी कंबाईन करा, पॉवर किलोवॅटमध्ये पाहिजे, टाईम टोटल टाईम घ्या, टोटल म्हणजे किती डेजचा विचारलेला आहे, 1 डेचा किती आहे आणि मग त्यानुसार टोटल डेजचा किती होतो, टोटल टाईम आवर्समध्ये पाहिजे, आणि रेट पर युनिट. तर हे किलोवॅट इंटू आवर म्हणजे काय होतं 1 युनिट होतो. इथं नंबर ऑफ युनिट्स मिळतील आणि त्याला रेटने मल्टिप्लाय करून डायरेक्ट आन्सर मिळेल. देन क्वेश्चन नंबर 5, इफ करंट ऑफ 0.6 ampere is passed through a wire having resistance of 15 ohm for 2 minutes, then calculate the energy generated in the wire. आता इथे करंट दिलेला आहे 0.6 अँपियर, रेजिस्टन्स 15 ओहम, टाईम 2 मिनिट आहे. मिनिटचं सेकंड करायचं कारण SI युनिट काय सेकंद आहे. 2 मिनिट्स इज इक्वल टू 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, तर 2 मिनिट्स म्हणजे 120 सेकंद. तर इथे हीट किती जनरेट होते ते फाइंड करतोय आपण. तर जूल्स लॉ काय सांगतोय की त्याचा जो फॉर्म्युला आहे हीट जनरेटेड इज इक्वल टू I²RT. I² म्हणजे करंटचा जी व्हॅल्यू आहे अँपियरमध्ये त्याचा स्क्वेअर होतो, 0.6चा स्क्वेअर 0.36 मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स 15 ओहम अँड टाईम 120 सेकंद. हे मल्टिप्लिकेशन केले 1800, फायनल मल्टिप्लिकेशन 648.00, पॉईंटने 0 कट होता, 648 जूल. दिस मच ऑफ हीट इज प्रोड्यूस ड्यू टू दिस कंडिशन. तर या कंडिशनमुळे एवढी हीट काय होते कंडक्टरमध्ये जनरेट होते. देन क्वेश्चन नंबर 6, इफ अ TV ऑफ अ रेटिंग 100 वॅट ऑपरेट फॉर 6 hours पर डे, देन फाइंड द नंबर ऑफ युनिट्स कन्झ्युम इन लीप इयर. आता तुम्हाला नॉर्मल इयर आणि लीप इयर माहिती पाहिजे. लीप इयरमध्ये 1 डे एक्स्ट्रा असतो, नॉर्मल इयरमध्ये 365 डेज आहे आणि लीप इयरमध्ये 1 डे एक्स्ट्रा असतो म्हणजे 366 डेज. तर सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला लीप इयर, कारण कोणती कंडिशन देऊ शकतात. लीप इयरच्या जागेवर लीप इयर माहिती का तुम्हाला कधी असतं, जेव्हा एखादा इयर, जसं या क्वेश्चनसाठी आपण काय करतोय क्वेश्चन नंबर 6साठी लीप इयर कसं ओळखतात, इफ एनी इयर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4. कोणताही इयर असेल, समजा 2020 आहे, इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4, 4 5 जा 20, 4 5 जा 20, देअरफॉर इट इज अ लीप इयर. जर एखादं इयर 4ने कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल तर त्याला लीप इयर म्हणतात. तर लीप इयरमध्ये 366 डेज असतात, नॉर्मलपेक्षा 1 डे एक्स्ट्रा असतो. इथे पॉवर 100 वॅट दिलेली आहे त्या TV सेटसाठी, तर वॅटचं किलोवॅट करायचं आहे. आता पहिले तर आपण काय एनर्जी फाइंड करतोय, तर एनर्जीसाठी तोच फॉर्म्युला आहे, एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. तर पॉवर ही किलोवॅटमध्ये आणि टाईम ऑवरमध्ये पाहिजे. तर पॉवर किलोवॅटमध्ये, वॅटचं किलोवॅट केलेलं आहे 100/1000, 0 कट होता, 1/10 म्हणजे 0.1 किलोवॅट, आणि टाईम आहे 6 hours पर डे. पर डेसाठी 6 hours एवढी यूज केली जाते एका दिवसासाठी, पर डे 6 hours एवढा यूज केला जातो TV सेटचा. मग लीप इयरमध्ये 366 डेज असतात, टोटल टाईम किती झाला
एका दिवसाला 6 आवर्स यूज केला जातो आहे, तर 366 डेज म्हणजे लीप इयरमध्ये टोटल किती आला 2196 आवर्स यूज केला जातो आहे. देअरफॉर एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. पॉवर किलोवॅटमध्ये 0.1 आणि टाईम आहे 2196 आवर्समध्ये. ते मल्टिप्लाय करून 219.6 किलोवॅट आवर. किलोवॅट आवर म्हणजेच काय 1 युनिट. 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. 219.6 युनिट आपल्याला मिळत आहे. तर फॉर्म्युला तोच आहे, वर्क इज इक्वल टू एनर्जी विच इज इक्वल टू पॉवर. पॉवर किलोवॅटमध्ये पाहिजे आणि टाईम कशामध्ये पाहिजे हा आवर्समध्ये पाहिजे. इथे पण तेच लिहून ठेवू आपण. पॉवर शुड बी इन किलोवॅट अँड टाईम शुड बी इन आवर्समध्ये. इथे पण तेच आहे, पॉवर शुड बी इन किलोवॅट अँड टाईम इन आवर. तर आता तुम्हाला हे बेसिक फॉर्म्युले कळाले असतील. सगळे फॉर्म्युले एकमेकांशी रिलेटेड आहे. मी तुम्हाला थेअरीमध्ये जे फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले की ओम्स लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक पॉवरचा फॉर्म्युला माहिती आहे, त्यामध्ये ओम्स लॉचे दुसरे फॉर्म्युले टाकले तर तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले तयार झालेले दिसतील. तसंच जूल्स लॉमध्ये पण जूल्स लॉ जो आहे H इज इक्वल टू I² RT. यामध्ये पण ओम्स लॉ टाकला की तुम्हाला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला टाकला, करंटचा फॉर्म्युला टाकला तर तुम्हाला दुसरे फॉर्म्युले मिळतील. म्हणजे सगळे फॉर्म्युले एकमेकांशी रिलेटेड आहे. फक्त मेन आहे ओम्स लॉ त्यामध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे. V इज इक्वल टू IR. या व्हॅल्यूने ते रिप्लेस करायचं आहे. त्यानुसार ते फॉर्म्युले चेंज होत जात आहे. तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी ही मेथड आहे. जसं 10 बोर्ड CETला जे क्वेश्चन येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला एवढ्या स्टेप नाही लिहायचे आहे, तर आपल्याला शॉर्टमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. तर या प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. हे जस्ट तुम्हाला स्टेप वाईज एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, कारण पूर्ण वर्षभर तुम्हाला मे बी यामध्ये काही अजून डाऊट आले असतील किंवा काहींच्या मनात अजूनही डाऊट आहे की हे पूर्ण कसं सॉल्व्ह करतात. तर बोर्डसाठी तर आपण असं लिहित असतो, पूर्ण लिहायचं आहे असं बोर्डसाठी पूर्ण लिहित असतो. पण आता एंट्रन्ससाठी आपण शॉर्टकटमध्ये सॉल्व्ह करणार आहे. तर आपण डायरेक्टली हे फॉर्म्युले काय करणार आहे अप्लाय करणार आहे. तर आजचं सेशन तुम्हाला समजलं असेल. तर यामध्ये फक्त फॉर्म्युले लर्न पाहिजे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, डायरेक्ट तुम्हाला काय मिळणार आहे आन्सर. तर CETमध्ये असं होऊ शकतं. फक्त ट्रिकी काय असे क्वेश्चन येऊ शकतात. लीप इयर विचारलेलं आहे, तर लीप इयर कसं ओळखायचं, तर इथे फक्त ट्रिक आहे, बाकी काही नाही आहे. बाकी जस्ट मल्टिप्लिकेशन आहे 3 व्हॅल्यूचं, डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळत आहे. तर मी तुम्हाला शॉर्टकट फॉर्म्युले पण सांगितले आहे. यामध्ये ट्रिकी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्यानुसार हे. आणि तुम्हाला पर मंथ म्हणजे प्रत्येक मंथचे डेज किती आहे माहिती पाहिजे. जसं आपण काउंट करतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तर मेसाठी 31 आहे, जूनसाठी काय 30 आहे. ते लक्षात ठेवा, प्रत्येक मंथचे डेज किती येत आहे त्यानुसार ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची कंडिशन की युनिट्स फाइंड करताना किलोवॅट आवर आपण फाइंड करतोय, तर पॉवर किलोवॅट आणि टाईम आवर्समध्ये पाहिजे. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला समजले असतील, याची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हाला यामध्ये पण चांगले मार्क्स मिळतील. थेरी आणि प्लस प्रॉब्लेम दोघांचं इक्वल प्रिपरेशन करा, कारण या दोघांनाही वेटेज आहे. समजा 2 क्वेश्चन या चॅप्टरचे विचारले जात आहे, तर एक क्वेश्चन थेरी असेल आणि एक क्वेश्चन न्यूमेरिकल म्हणजे प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. तर